या व्हिडिओवरून आमदार दळवींनी पाठवली नोटीस। अंबादास दानवेंना कायदेशीर नोटीस पाठवली। विधिमंडळातील नव्या आसन व्यवस्थेवरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाद। ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या मतदारांमागे बसावं लागणार। विधानसभा अध्यक्षांकडे मांडलं गाऱ्हाण। येणाऱ्या काळात महायुतीमध्ये घटस्फोट निश्चित। आमदार रोहित पवारांचं मोठं भाकीत। ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, तर शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात। मंत्री उदय सामंतांचा दावा। 2018 पासून अजित पवार गटाची जमिनीवर नजर। माझ्याकडील पुरावे खरेक समितीला देणार। अंजली दवानी यांचा पत्रकार परिषदेतून पुन्हा हल्ला। दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही तपास करावा। मुख्यमंत्र्यांनी आजच चौकशीची सभागृहामध्ये घोषणा करावी। पत्रकार परिषदेतून खासदार सुनील तटकरे यांचं खुलं आव्हान। राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं। महेंद्र दळवी हे एक थोर विचारवंत आहेत। खासदार सुनील तटकरेंच्या महेंद्र दळवींना कोपरखळ्या। मनसेकडून सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बॉम्ब। पीडब्ल्यूडी मधील आणखी एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ उघड। कारवाई करण्याचं मनसेचं सरकारला आवाहन। बीएमसीची टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे होत नाही। बांधकाम विभागामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही। मनसेच्या संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। शिक्षकांच्या मागणीवर सहानुभूतीनं विचार करावा। 53 वर्षांवरील शिक्षकांना टीईटीचं बंधन अन्यायकारक। सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। सांगलीतील जत तालुक्याचं नाव देवभूमी करा। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मांडणार लक्षवेधी। महानगरपालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ। याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ। राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता। आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड। रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक। हडपसरमधल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पोटची मुलं विक्री प्रकरणी मुलांच्या आईना फेटाळले। मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं केलं स्पष्ट। गर्दीमध्ये लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजीपणा नाही। उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण। इंडिगोला केंद्र सरकारचा दणका। उड्डाणांमध्ये 10% कपातीचे आदेश। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंचे निर्देश। गोव्यातील क्लबच्या लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न। नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी। नागपूरच्या पारडी परिसरातील बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन। डार्ट मारून बिबट्याला केलं बेशुद्ध। वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेरामध्ये काही। अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत। बिबट्यामुळे सर्व शाळा आज बंद। तर आतापर्यंत बिबट्याचा 5 जणांवर हल्ला। अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये तांदळाची निर्यात नको। ट्रम्प यांचा भारताला नवा इशारा। मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये करणार $17.5 अब्ज गुंतवणूक। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची माहिती। जसप्रीत बुमराचा T20 मध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार। 3ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू।